आधारस्तंभही असं म्हटलं जातं। आणि जर त्याच तरुणांवरती खूप दिवसांपासून अत्याचार होत असेल आणि कोणीही मोठा व्यक्ती किंवा आयुक्त त्यांच्यावर लक्ष देत नसेल तर हे तर युवांवरती एक प्रकारचा अत्याचार होत असतो। नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार, तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आज आपण आझाद मैदानावर आहोत। काहीच दिवसांपूर्वी मी गौरी पवार इथं येऊन अग्निशमन दलाबद्दल काही युवा जे आमरण उपोषणावर बसले होते त्यांचं मी रिपोर्टिंग करूनच गेले होते, पण आज त्यांच्या आमरण उपोषणाला 15 ते 10 दिवस झाले आणि त्यांच्या या आमरण उपोषणावर कोणत्याही मोठ्या व्यक्तीने किंवा आयुक्ताने अजूनपर्यंत दखल घेतली नाही आहे। चला त्यांच्याशी बोलूया की आताची स्थिती काय चालली आहे, त्यांचं पुढचं पाऊल काय असेल जर कोणत्याही व्यक्तीने जर दखल घेतली नाही याच्यामध्ये। चला त्यांच्याशी बोलू। तर आपल्यासोबत इथे उत्तम पाणकर जोडले आहेत, तर त्यांना विचारूया की काय झालं, किती दिवस झाले सध्या आणि कोण कोण इथे येऊन गेलं। मागील आम्ही 29 डिसेंबर 2024 पासून तर आम्ही कोणत्याही महानगरपालिकेच्या किंवा मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी तरी आम्ही आता वेटिंग लिस्ट संदर्भात बघायचं बऱ्याच मीडियामध्ये बातमी केली त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे। जोपर्यंत अजून वेटिंग लिस्ट लागत नाही तोपर्यंत आम्ही ते आंदोलन असं चालू करणार। प्रशासनाची आमची ही मागणी आहे की 2023 मध्ये जी मुंबई महानगरपालिका मुंबई अग्निशमन दलाची जी भरती झाली त्याच्यामध्ये 910 पदांकरता ही भरती राबवण्यात आली। त्यातील 873 पदांसाठी पूर्ण यादी प्रसिद्ध केली व उर्वरित काही जागा त्याच्यामध्ये मेडिकलमध्ये काही ॲडमिट असतील असे बऱ्याच जागा रिक्त आहेत। त्याचा अंदाजे 150+ जागा रिक्त आहेत। तर ह्या रिक्त जागा तात्काळ वेटिंग लिस्टमध्ये घेण्यात यावं यासाठी आमची मागणी होती। आज किमान किती दिवस झाले होते? आज आम्हाला आंदोलनासाठी जवळपास 10-12 दिवस झाले आणि 29 डिसेंबरपासून ते बसतो आहे। आजचा आंदोलनाचा आमचा 11वा दिवस आहे। कोण कोण असं मोठे व्यक्ती येऊन कोणी भेटून गेलं की नाही आपल्याला? आम्ही तिकडे त्या मुंबई पालिका आयुक्त आणि मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला। काही लोक आमच्या सहकारी मित्रांनी त्यांना भेटलं तर ते असं उद्भवलीची उत्तर भेटायचं आम्हाला नाव आश्वासन फक्त भेटत आहे, पण काही त्याच्यावर थोडं असं काही निघत नाही। जसं आपलं म्हणलं की आपल्याला फक्त आश्वासन देण्यात आलं, जर इथे आपल्याला कसलं धोका भेटला नाही तर आपलं पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल म्हणजे आम्ही उपोषण मागे हटवणार। जोपर्यंत आमच्या मागण्या कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही त्या मागे याच्यात हटणार नाही आणि अजून यापुढे आंदोलन आम्ही तीव्र करण्याची असंच जर ठिकाणी सुद्धा एक जर मुलगा समजा तब्येत खराब होईल याचं देखभाल कोण करणार? जे 2016 तुम्ही वेटिंग लिस्ट लावली होती ती 2023 का घेतलं? 2002 भरती झाली होती ती 10 वर्षानंतर वेटिंग लिस्ट घेतली होती। ते पण आम्हाला बाहेरून काही कळते, मग त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कळते मला 2023 का नाही लावलं। आपलं नाव काय आणि आपण काय ना? माझं नाव आहे शिवानंद मुरलीधर भोसले। मी आरटीआयला काय आलो होतो, पण माझ्या मित्रांनी म्हटलं होता की बा इथं काम कर कुठंतरी आणि एक काम करत करत तू इथं काहीतरी बघ, तुझं काम बी होईल, तुझा खर्च पण भागेल आणि तुला इकडे पैसे पण कळेल काय तुझी वेटिंग लिस्ट लागणार आहे का नाही लागणार। तिथून माहिती काढत मी काम करतो सिक्युरिटीमध्ये। आपण काय म्हणणार आपण इथे किती खूप दिवसांनी इथे जुळले आहोत, पण तरी सुद्धा कोणी मोठे व्यक्ती येऊन इथे आपलं काही जे आपले हक्क आहे ते अजूनपर्यंत कोणी पुढे करत नाही, तर आपण काय म्हणणार? माझं मत असं आहे की आम्ही इथे जवळजवळ 12-13 दिवस झाले बसलो आहोत। आमच्या इथे कोणीतरी येऊन पुढाकार घ्यावा, कारण आम्ही काय फुकट नोकरी मागत नाही आहोत की आम्हाला आमची नावं यादीत आणि आम्हाला घ्या। आम्ही मेहनत घेतली आहे, जे मुलं सिलेक्ट झाले त्यांचा अभिनंदन, त्यांच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, पण आमचं नाव वेटिंग लिस्टला यादीत आहे। आम्ही पण रात्री 3 पासून दुपारी 3 पर्यंत 12 तास उपाशीराम ग्राउंड दिलं। आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि 2013चे मुलं वेटिंग लिस्टला होते त्यांना घेण्यात आलं तेव्हा जागा रिक्त होत्या। 2017चे मुलं वेटिंग लिस्टला होते तेव्हा जागा रिक्त होत्या, तेव्हा त्यांना घेण्यात आलं। 2023ला पण जवळजवळ 150 किंवा त्याच्या प्लस जागा रिक्त आहेत। तर मग जागा रिक्त असून सुद्धा तुम्ही वेटिंगला प्राधान्य देत नसाल तर मग हा आमच्यावर अन्याय आहे। फक्त आमचं एकच मत आहे की आम्ही फुकट नोकरी मागत नाही,
जे आमचे फुटेज आहेत, कॅमेरे आहेत, आम्ही पात्र झालो आहे. सर्व त्यांच्या परीक्षा क्वालिफाय करून आम्ही इथे बसलो आहोत. लिस्टमध्ये नाव असून सुद्धा आम्हाला नोकरी नाही, म्हणून हे दिवस आले आंदोलन करण्याचे. आणखी किती दिवस म्हणजे आपण इथे होणार आहात? जर समजा पुढे काही झालंच नाही तर पुढचा पर्याय तुम्हीच का निवडणार? जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जागा रिक्त नसत्या ना, तर मग ठीक आहे, आमच्याकडे काय मुद्दा नसता बोलायला. RTI आहे आमच्याकडे, RTIचा पुरावा आहे, जागा रिक्त आहे. आम्ही समजला जागा रिक्त असून सुद्धा तुम्ही जर आम्हाला घेत नसाल तर मग ते चुकीचं आहे, किंवा आमच्यावर अन्याय आहे. आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार. जर असं पाहिलं गेलं तर अग्निशमन दलामध्ये एक एज लिमिट असते. आता हे फक्त आपल्या हक्काचं नाही तर आपल्या करिअरचा सुद्धा एक मुद्दा बनून येतो. त्याबद्दल तुम्ही काय? आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांची एज नाही बसत, समोरल्याकडून एज नाही बसत, त्यांनी काय करायचं? हे असे बोलतात की बाय हे आंदोलन पुढे चालून जीव घेणे आंदोलन ते होऊ शकतो. नाही, आता मी भरती दिली तेव्हा माझं वय 26 होतं. तेव्हा मी OBC मध्ये बसत होतो. आता माझं वय 28 किंवा त्या प्लस आहे. आता जे ते भरती काढतील त्यामध्ये माझं वय बसणार नाही, मी एज बार आहे. तर माझं नाव यादीत असून सुद्धा मला घेण्यात आलं नाही. आणि त्यामध्ये नवीन भरती येते, त्यात पण मला फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे एक प्रकारे आमच्या नुकसानच झालं आहे. मित्रांनो, आपण जे सध्या ज्या युवांसोबत बोलणं केलं आहे त्यांनी एकच गोष्ट म्हटली आहे की जिथपर्यंत कोणी मोठा आयुक्त येऊन इथे आमच्याशी बोलणं करणार नाही किंवा आमच्या आंदोलनामध्ये दखल घेणार नाही तिथपर्यंत आम्ही जो आमचं आंदोलन आहे ते असंच चालू ठेवणार. त्यांच्यामध्ये एका मुलाची जी तब्येत होती काही दिवसाआधीच खालवली होती, तो आता सध्या बेड रेस्टवर आहे. पण जर अशी ज्या मुलांची तब्येत जी आहे ती खराब होत राहणार तर त्याला जबाबदार कोण असेल? ह्यांचं आणखी एक म्हणणं आहे की त्यांनी जे आपल्या शारीरिक चाचण्या किंवा बाकीच्या चाचण्या दिल्या होत्या त्या सगळ्यांमध्ये त्यांनी जे सगळं बरोबर केलं होतं. पण पुढे काय? पुढचा प्रश्न काय असणार? मी गौरी पवार, कॅमेरामॅन प्रियंका बनियासोबत आपण पाहता प्रथम न्याय.